गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सब्जेक्ट इज हेल्थ प्रमोशन. त्यामध्ये आपलं ह्युमन बॉडी चाललं आहे. ह्युमन बॉडीमध्ये पहिलं आपण स्केलेटल सिस्टीम बघितली आहे. स्केलेटल सिस्टीममध्ये सर्व स्केलेटलबद्दल आपण माहिती घेतली. कोणत्या पार्टमध्ये किती प्रकारचे हाडं असतात आणि त्यांना काय काय नेमिंग केलं गेलं आहे आणि त्यांचं फंक्शन काय आहे. सो आज आपण बघणार आहोत जॉईंट्सबद्दल. जॉईंट म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन कसं केलं गेलं आहे जॉईंटचं. ठीक आहे. सो जॉईंट इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू और मोर बोन्स. जॉईंट म्हणजे हा एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे जिथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त बोन एकत्र जुळले जातात. ठीक आहे. सो यामध्ये स्पेस असू सुद्धा शकतो किंवा स्पेस नसतोही. ठीक आहे. सो जॉईंट म्हणजे दोन बोन्स किंवा दोनपेक्षा जास्त बोन एकत्र येऊन तिथे एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तयार होणं. ठीक आहे. त्याला बोलणार जॉईंट किंवा सांधा. सो या सांध्याचे क्लासिफिकेशन केलं गेले दोन प्रकारे. एक स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन अँड फंक्शनल क्लासिफिकेशन. स्ट्रक्चरल म्हणजे त्या सांध्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्यावर आणि त्याचं फंक्शन काय आहे त्यावरती. ठीक आहे. सो स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन इट इज बेस्ड ऑन टू क्रायटेरिया. स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन हे दोन क्रायटेरियावर त्याचं बेस आहे. सो फर्स्ट इज स्पेस प्रेझेंट और अब्सेंट बिटवीन द जॉईंट. दोन जॉईंटमध्ये स्पेस आहे किंवा नाही. सो यावरती आहे पहिला हा क्रायटेरिया फर्स्ट. देन सेकंड क्रायटेरिया इज टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट बाइंड्स द बोन टुगेदर. कोणत्या टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूनी हे जॉईंट झालंय. ठीक आहे. दोन बोन्स एकत्र आले. सो यावरती आहे सेकंड क्रायटेरिया. हा सेकंड क्रायटेरिया आहे स्ट्रक्चरल क्लासिफिकेशनचा. So structural classification is based on two criteria, that is presence or absence of the space between two bones. काही बोन मध्ये जसं एल्बो जॉईंट आहे तो यामध्ये आपल्याला स्पेस मिळणार. ओके. सो त्याला बोलतात सायनोवियल कॅव्हिटी. सो यामध्ये फ्लुइड असतं आणि त्यामुळे दोन हाडांमध्ये घर्षण होत नाही. ठीक आहे. त्याला बोलणार फ्रीली मुव्हेबल जॉईंट. ओके. सो हे फर्स्ट क्रायटेरिया आहे ज्यामध्ये स्पेस दोन जॉईंटमध्ये स्पेस आहे का नाही आहे यावरती याचं क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. अँड सेकंड वन इज कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यूने हे जॉईंट झाले दोन बोन्स एकत्र. सो त्यावरती हा सेकंड क्रायटेरिया आहे. सो यामध्ये टाईप्स आहेत. फर्स्ट इज फायब्रस जॉईंट. यामध्ये फर्स्ट टाईप आहे फायब्रस जॉईंट. हा स्ट्रक्चरल क्लासिफिकेशनचा आहे. फर्स्ट टाईप फायब्रस जॉईंट. फायब्रस जॉईंट देअर इज नो सायनोवियल कॅव्हिटी. या फायब्रस जॉईंटमध्ये बिलकुल सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट नसते. काहीही कॅव्हिटी प्रेझेंट नसते. एक्झाम्पल याचं द्यायचं झालं तर आहे स्कल बोन्स. हे जे स्कल बोन्स आहेत एकमेकाशी जोडले गेलेले आहेत बाय अ फायब्रस जॉईंट. ओके. या सर्व बोन्समध्ये बिलकुल स्पेस नाही आहे. जसं ऑक्सिपिटल बोन आहे, टेम्परल बोन आहे, पॅरायटल बोन आहे. सो हे सर्व बोन्स आहेत ते सर्व एकमेकांशी जोडले गेलेले आहेत बाय स्यूचर्स अँड बाय अ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. सो एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. देन सेकंड वन इज कार्टिलेजिनियस जॉईंट. कार्टिलेजिनियस जॉईंट देर इज अ नो सायनोवियल कॅव्हिटी अँड द बोन्स आर हेल्ड टुगेदर बाय अ कार्टिलेज. दोन बोन एकत्र येतात विथ द हेल्प ऑफ कार्टिलेज. दोन बोन्सच्या मध्ये एक इलास्टिक सबस्टन्स प्रेझेंट असतं त्याला म्हणतात कार्टिलेज. ओके. सो ह्यामध्ये सायनोवियल कॅव्हिटी नसते. या जॉईंटमध्येही सायनोवियल कॅव्हिटी नसते. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे रिब्स. द रिब्स आर जॉईंट टू द स्टर्नम विथ द हेल्प ऑफ कार्टिलेज. त्याच्यासमोर एक कॉस्टल कार्टिलेज प्रेझेंट असतं त्यामुळे हे रिब्स आणि रिब्स स्टर्नमला जॉईंट झालेले आहेत. ओके. सो नेक्स्ट इज सायनोवियल जॉईंट. ह्याचा थर्ड टाईप आहे सायनोवियल जॉईंट. त्यामध्ये सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके. दोन बोनच्या मध्ये स्पेस प्रेझेंट आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट, नी जॉईंट, हिप जॉईंट. हे सर्व सायनोवियल कॅव्हिटीचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. सायनोवियल कॅव्हिटी इज द प्रेझेंट बिटवीन द बोन्स and there are united with the dense irregular connective tissue. हे कशाने कनेक्ट झाले बोन्स? dense irregular connective tissues and the articulate capsules are often accessorized by a ligaments. हे जे कॅप्सूल एकमेकांशी जॉईन झाले विथ द हेल्प ऑफ लिगामेंट्स. सो याचे मी एक्झाम्पल सांगितलं स्कल बोन्स,
फायब्रस जॉईंटचं एक्झाम्पल आहे. कार्टिलेजिनस बोनचं रिप joints to sternum by costal cartilage. Then synovial jointचं एक्झाम्पल आहे एल्बो जॉइंट, नी जॉइंट एक्सेट्रा. ठीक आहे. देन सेकंड क्लासिफिकेशन आहे फंक्शनल क्लासिफिकेशन. फंक्शनल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द it is related to the degree of movement that permit the joint. त्या एखाद्या जॉईंटमध्ये किती डिग्री ऑफ मुवमेंट होत आहे त्यावरती हे फंक्शनल क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. फंक्शनली जॉइंट्स आर क्लासिफाइड ॲज फॉलोज. सिनॅन्थ्रोसिस, फर्स्ट वन इज सिनॅन्थ्रोसिस मीन्स immovable joints. Synanthrosis it means immovable joints. The best example of synanthrosis are radius and ulna joint, tibia fibula joint, etc. Okay, so यामध्ये सिनॅन्थ्रोसचं एक्झाम्पल आहे सेम स्कल बोन्स. ह्यामध्ये इमूवेबल जॉईंट आहे, बिलकुल मुवमेंट होत नाहीये जॉईंटमध्ये, दॅट इज नोन ॲज सिनॅन्थ्रोसिस. ओके. देन ॲम्फिआर्थ्रोसिस मीन्स स्लाइटली मुवेबल जॉईंट्स, ज्यामध्ये थोडीफार मुवमेंट होते जॉईंटमध्ये. असे जॉईंट्स एक्झाम्पल आहे रेडियस अल्ना अँड टिबिया फिब्युला. यामध्ये जेव्हा आपण हात हलवतो त्यामध्ये या इथे दोन बोन्स प्रेझेंट आहेत, त्यामध्ये थोडीफार हालचाल होते, त्याला बोलणार ॲम्फिआर्थ्रोसिस. So amphiarthrosis, the radius and ulna is the best example of synendemosis. Okay, so ह्याला second नाव काय synendemosis. So this is the best example of amphiarthrosis, means slightly movable joint. Next is the diarthrosis. It means a freely movable joint. यामध्ये freely movements होते. The movable joints are diarthrosis are synovial joints. So याचं बेस्ट एक्झाम्पल आहे synovial joints, means knee joint, elbow joint, etc. ओके. सो हे क्लासिफिकेशन केलं गेलंय. सो ह्यांचे फंक्शन्स काय आहेत, जॉईंटचे फंक्शन्स काय आहेत. फंक्शन्स, द फायब्रस जॉईंट्स आर अ इमूवेबल जॉईंट. जे फायब्रस जॉईंट आहे ते इमूवेबलच जॉईंट आहे, त्याला दुसरं नाव काय आहे सिनॅन्थ्रोसिस. द स्कल बोन्स आर अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ फायब्रस जॉईंट. अँड नेक्स्ट इज द कार्टिलेजिनस जॉइंट्स मे बी इमूवेबल. कार्टिलेजिनस जॉइंट्स पण इमूवेबल आहेत. द एक्झाम्पल इज एपिफायसियल प्लेट्स. एपिफायसियल प्लेट ही दिस इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ कार्टिलेजिनस जॉइंट, कारण हे लॉंग बोन्सच्या मध्ये एपिफायसियल प्लेट असते आणि हे कार्टिलेज आहे, हे बोन्सच्या मध्ये प्रेझेंट आहे आणि यामध्ये बिलकुल मुवमेंट होत नाही आहे. ठीक आहे. देन synovial joints are movable and the movements include gliding movements, angular movements, then rotation movements and other specific movements like elevation, abduction, adduction, supination, pronation, palm flexion, extension. ओके, हे सर्व प्रकारचं मूवमेंट्स या सायनोवियल जॉईंटमध्ये होतात. ओके, सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स आहेत त्या सायनोवियल जॉईंट्समध्ये होतात. सायनोवियल जॉईंट हे एक कॅप्सूल टाईप असतं, दोन बोन्स एकत्र येतात आणि त्यामध्ये स्पेस तयार होतो आणि यामध्ये एक कॅप्सूल असते. सो दिस इज द बोन आणि या दोन बोनवरती कार्टिलेज प्रेझेंट असतं आणि यामध्ये सायनोवियल फ्लुइड प्रेझेंट आहे. सायनोवियल फ्लुइड प्रेझेंट असल्यामुळे या दोघांमधलं घर्षण कमी होतं. ठीक आहे. आणि या जे सायनोवियल जॉईंट आहे त्याला बाहेर एक कॅप्सूल कवरिंग आहे. ओके. सो हे डेन्स इरेग्युलर टिश्यूजने बनलेलं आहे. जे कॅप्सूल कवरिंग आहे
जे डेन्स इरेग्युलर टिश्यूजने बनलेलं आहे. सो जॉइंट म्हणजे काय बघितलं आपण. जॉइंट इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू और मोर बोन्स. क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट्स आर structural classification and functional classification. Structural classification is based on two criteria, which are those two: space present and absent between the joint, type of connective tissue that binds two bones. Okay, these are the two criteria. Now the types of structural classification: fibrous joint, best example is skull bones. Cartilaginous joint, second type, and the best example is ribs joints with the sternum with the help of costal cartilages. And the other example is epiphyseal plate between the long bones. Then synovial joint, third type of structural classification. The best example is elbow joint and knee joint. Okay. Next, functional classification. Functional classification is based on the degree of movement between the joint. किती डिग्री ऑफ मुवमेंट त्या जॉईंटमध्ये होते आहे त्यावरती हे क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सिनॅन्थ्रोसिस, म्हणजे इमूवेबल जॉईंट, ज्या जॉईंटमध्ये बिलकुल मुवमेंट होत नाही असं जॉईंट त्याला बोलणार सिनॅन्थ्रोसिस. सेकंड इज एम्फिअथ्रोसिस, मीन्स स्लाइटली मुवेबल, यामध्ये थोडीफार मुवमेंट होते आहे असे जॉईंट्स. Then diarthrosis means freely movable joint. The best example of diarthrosis is synovial joint. त्यामध्ये सर्व प्रकारच्या मुवमेंट्स होत आहेत. सायनोव्हियल जॉईंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट होतात, जसं आहे ग्लायडिंग मुवमेंट, वेगळ्या स्पेशल मुवमेंट्स होतात, जसं रोटेशन, प्रोनेशन, सुपिनेशन, ॲबडक्शन, ॲडक्शन, देन सर्कमडक्शन, या सर्व प्रकारच्या मुवमेंट्स आहेत ह्या सायनोव्हियल जॉईंटमध्ये केल्या जातात. ठीक आहे, इथे आपला जॉईंट हा चॅप्टर संपतोय. वन मोर, द गॉम्फोसिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इमूवेबल जॉईंट, दॅट इज सिनॉन्थ्रोसिस. गॉम्फोसिस मीन्स, गॉम्फोसिस कशाला बोललं जातं, जे आपले दात आहेत ते एका हरड्यांच्या कवळीमध्ये एका साच्यामध्ये बसलेले असतात घट्ट, आणि हे दात बिलकुल मुवमेंट्स होत नाहीत त्या साच्यातून, त्याला बोलणार गॉम्फोसिस. अँड कार्टिलेजिनस जॉईंट्समध्ये दुसरा प्रकार आहे प्युबिस जॉईंट अँड द जॉईंट बिटवीन द वर्टिब्रेस. सो हे जॉईनिंग असतं ते कार्टिलेजेस, विथ द हेल्प ऑफ कार्टिलेज होतं. एक्झाम्पल आहे सिनॅन्कोडोसिस अँड सिम्फॅसिस. सिम्फॅसिस मीन्स सिम्फॅसिस प्युबिसमधली जॉईंट आहे, आणि सिनॅन्ट्रोसिस मीन्स द जॉईंट बिटवीन टू वर्टिब्रेस. ओके, यामध्ये कार्टिलेज वेगवेगळे आहेत, फायब्रस कार्टिलेज आणि इलॅस्टिक कार्टिलेज. दोन वेगवेगळ्या प्रकारचे कार्टिलेज, हायलिन कार्टिलेज आणि फायब्रस कार्टिलेज यूज होतं. ओके, सो जे दोन मणक्यामध्ये जे कार्टिलेज आहे त्याला फायब्रस कार्टिलेज बोललं जातं, आणि हायलिन कार्टिलेज मीन्स the typical example of hyaline cartilage, the epiphyseal plate. So typical example of hyaline cartilage is the epiphyseal plate between the long bones. ठीक है, and the symphysis pubis and the pubis symphysis and the vertebral joint is the best example of fibrous cartilages. ओके, दोन जे जॉइंट्स असतात ते फायब्रस कार्टिलेजने जोडले गेलेले असतात, आणि द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हायलिन कार्टिलेज जॉइंट इज एपिफायझल प्लेट. ठीक आहे, सो आज आपला हा जॉइंट हा चॅप्टर इथेच संपतोय.